15 ते 20 ऑगस्ट दरम्यान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद नाशिक यांच्या वतीनं पंचायत समिती नाशिक येथे रानभाजी व राखी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। उमेद अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील महिला बचत गटाकडून उत्पादित होणाऱ्या विविध वस्तूंसाठी 6 नवीन ब्रँड तयार करण्यात आले आहे। यामध्ये मनुके निर्मितीसाठी गोल्डन ड्रॉप, कापडी पिशव्या, रुरल टोटस, ज्वेलरी, शक्ती शृंगार, बाजरीपासून पौष्टिक पदार्थांसाठी मिलेट ब्लिस, कुशन कव्हर, कोझी कॉर्नर, पैठणीसाठी पाटील की या ब्रँडचा समावेश आहे। या महोत्सवात जिल्ह्यातील 65 समूहांचा सहभाग असून त्यांच्याकडे सर्व रानभाज्या जसे करटोली, केना, अळू, आघाडा, काटेमाठ इत्यादी रानभाज्या उपलब्ध आहेत। या रानभाज्या महोत्सवाला नागरिकांनी भेट द्यावी असं आवाहन प्रकल्प संचालिका प्रतिभा संगमनेरे यांनी केलं आहे। नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या आदिवासी भागातल्या ज्या महिला आहेत त्यांचे उत्पादन ते तयार करतात, ज्या वस्तू ते तयार करतात त्यांना बाजारपेठ मिळत नाही, म्हणून आपण दरवर्षी या दिवसात उगवणाऱ्या रानभाज्या आणि राख्या यांचा महोत्सव भरवतो आणि त्याच्याबरोबर बचत गटाच्या महिलांनी उत्पादन केलेले जे काही उत्पादनं आहेत त्यांचं एक प्रदर्शन आणि विक्री या दिवसामध्ये असते। राख्या तर आहेतच, त्याच्यानंतर रानभाज्या आहेत ज्या शहरात मिळत नाही, पण जे भरड धान्य आपण ज्याला मिलेट म्हणतो, नागली, बाजरी, ज्वारी यापासून बनणारे जे उत्पादनं आहेत, मग कुकीज आहेत, काही फरसाणसारखे पदार्थ आहेत, त्या सगळे महिलांनी, ग्रामीण महिलांनी बनवले। त्यात कुठली मिलावट नाहीये आणि ती जी ओरिजिनल उत्पादनं आहेत ती इथे विक्रीला आणि प्रदर्शनासाठी ठेवलेली आहे। जिल्हा नियोजन समितीकडून यावर्षी माननीय पालकमंत्र्यांनी आम्हाला 80 स्टॉल्स दिलेत। त्याला आम्ही गोदा कार्ट म्हणून ऑफलाईन सेलसाठी ठेवलेलं आहे आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये 80 स्टॉलमध्ये ही सगळी उत्पादनं कायम मिळणार आहेत। त्यात आमचा ब्रँड आहे नागलीच्या प्रोडक्ट्सचा, त्याला ईट वाईजली नावाचा ब्रँड आम्ही रजिस्टर केलाय। त्याच्यानंतर बाजरीच्या प्रोडक्टचा जो ब्रँड आहे नांदगाव तालुक्यातून तो मिलेट बाईट्स या नावाने रजिस्टर केला आहे। त्याची जी उत्पादनं आहेत ती पण या स्टॉलवर मिळू शकतील। त्यानंतर विविध प्रकारच्या साड्या, रुरल टोट म्हणून बॅग्सचा ब्रँड आहे। तर ही सगळी उत्पादनं जी आहेत तीही गोदा कार्टमध्ये मिळू शकतील कायम। आणि ऑनलाईन मार्केटिंगसाठी गोदा व्हॅली कार्ट म्हणून आमची वेबसाईट आहे, तिला सगळ्यांनी भेट द्यावी जेणेकरून ऑनलाईन सुद्धा आमची सगळी उत्पादनं मिळू शकतील। आणि सगळ्यांना माझी विनंती आहे की 15 तारखेपासून 20 तारखेपर्यंत हा महोत्सव सुरू आहे, तर सगळ्यांनी वेळात वेळ काढून ग्रामीण महिलांची जी उत्पादनं आहेत त्यांच्या विक्रीला हातभार लावावा आणि पर्यायाने त्यांच्या उपजीविकेला आपला खूप मोठी मदत